श्री गुरुचरित्र अध्याय 14 श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्य देखा, विनवी सिद्धासी कौतुका, प्रश्न करी अतिविशेखा, एक चित्ते परियसा। जय जय जी योगीश्वरा, सिद्ध मूर्ती ज्ञानसागरा, पुढील कथा विस्तारा। ज्ञान होय आम्हांसी येसी, उदरवे त्याच्या ब्राह्मणांसी, प्रसन्न झाले श्री गुरु कृपेसी। पुढे कथा वर्तिली कैसी, विस्तारावे आम्हांप्रती। एकुणी शिष्याचे वचन, संतोषे सिद्ध आपण, गुरुचरित्र कामधेनु जाण, सांगता झाला विस्तारुनी। एक शिष्य शिरोमणी, भिक्षा केली त्याची भुवनी, तयावरी संतोषोनी, प्रसन्न झाले परियसा। गुरुभक्तीचा प्रकार, पूर्ण जाणे द्विजवर, पूजा केली विचित्र, म्हणून आनंदे परियसा। तया सायनदेव द्विजसी, श्री गुरु बोलती संतोषी, भक्त भावे वंशोवंशी, माझी प्रीती तुझवरी। एकुणी श्री गुरुचे वचन, सायनदेव नमन करून, माथा चरणी ठेवेन, नमिता झाला पुन्हा पुन्हा। जय जयाजी सद्गुरु, त्रिमूर्तीचा अवतारू, अविद्यामाये दिससी नरू, वेदांत अगोचरू तुझा महिमा। विश्वव्यापक तुची होसी, ब्रह्मा विष्णू व्योमकेशी, धरिलेले स्वरूप तू मानवासी, भक्तजन तारावया, तव महिमा वर्णवयासी, शक्ती कैची आम्हांसी, मागणे एक तुम्हांसी, कृपा करणे गुरुमूर्ती। माझे वंश परंपरी, भक्ती द्यावी निर्धारी, ही सौख्य पुत्र पौत्री, अंती द्यावी सद्गती। एशी विनंती करुणी, पुनरपी विनवी करुणावचनी, सेवा करीतो द्वारी येऊनी, महाक्रूर असे तो। प्रति संवत्सरी ब्राह्मणांसी, घात करीतो जो बहुवसी, याची कारणे आम्हांसी, बोलावी तसे परियसा। जातांतयांजवळ आपण, निश्चय घेईल माझा प्राण, भेटी झाली तुमची म्हणून, मरण कैचे आम्हांसी। संतोषोनी श्री गुरुमूर्ती, अभय देती तयाप्रती, विप्रमस्तकी हस्त ठेविती, चिंता न करी म्हणून या। भय सांडूनी त्वा जावे, क्रूर यवना ते भेटावे, संतोषोनी प्रिय भावे, पुनरपी पाठविल आम्हांप्रती। जोवरी परतुनी तू येसी, असो आम्ही भरवसी, तू आली या संतोषी, जाऊ मग येथून या। निज भक्त आमचा तुची होसी, परंपरी वंशोवंशी, अखिलाभिष्ट तू पावसी, वाढे संतती तुझी बहुत। तुझे वंश परंपरी, सुखे नांदती पुत्रपौत्री, अखंड लक्ष्मी तुझे घरी, निरोगी शतायू नांदाल। एसावर लाधोन, निघे सायनदेव ब्राह्मण, जेथे होता तो यवन, गेला त्वरित त्यांजवळी। कालांतक यम देखा, यवन दृष्ट परियसा, ब्राह्मणांते पाहता कैसा, ज्वला रूप होता झाला। विन्मुख होनी गृहांत, गेला यवन कोपत, विप्र झाला भयचकित, मनी श्रीगुरु ध्यातसे। कोप आलिया वळंबयासी, केवी स्पर्शे अग्निसी, श्रीगुरु कृपा असे जयासी, काय करील यवन दृष्ट। गरुडाची या पिलियासी, सर्प कैसा डंसी, तैसी त्या ब्राह्मणांसी, असे कृपा श्रीगुरुची। का एखाद्या सिंहासी, एरावत केवी ग्रासी, श्री गुरु कृपा ज्यासी, कलिकालाचे भय नाही। ज्याचे हृदय गुरुस्मरण, भय कैचे तया दारुण, काल मृत्यू न बाधे जाण, अपमृत्यू काय करील। ज्यासी नाही मृत्यूचे भय, त्यासी यवन करील काय। श्री गुरु कृपा ज्यासी होय, यमाचे भय नाही तया। एसिया परितो यवन, गृही निघाला भ्रमे करून, दृढ निद्रा लागता जाण, शरीर स्मरण नाही त्यासी। हृदय ज्वाला होऊनी त्यासी, जागृत होऊनी पर्यंसी, प्राणांतक वेतीसी, कष्ट तसे तयेवेळी, स्मरण नसे काही, म्हणे शस्त्र मारितो घाई, छेदन करीतो अवयव पायी, विप्र एक आपणासी, स्मरण झाले तयेवेळी, धावत गेला ब्राह्मणाजवळी। लोळत असे चरण कमळी, म्हणे स्वामी तुची माझा, तू ते पाचारिले येते, कवनी जावे त्वरित परतोनी, वस्त्रे भूषणे देऊनी, निरोप देत तयेवेळी। संतोषोनी द्विजवर, आला ग्रामी सत्वर, गंगातीरी जाये लवकर, श्री गुरूंचे दर्शनासी। देखून या श्री गुरूंसी, नमन करी भावेंसी, स्तोत्र करी बहुवसी, सांगे वृत्तांत आद्यांत। संतोषोना श्री गुरुमूर्ती, तया द्विजा आश्वासिती, दक्षिण दिशे जाऊ म्हणती, स्नान तीर्थे यात्रेसी। एकुणी श्री गुरुचे वचन, विनवी तसे कर जोडून, न विसंबे आता तुमचे चरण, आपण येईन समागमे। तुमचे चरणांविना देखा, राहू न शके क्षण एका, संसार सागर तारका, तुची देवा कृपा सिंधू। उद्धराया सगरांसी, गंगा आली भूमीसी, तैसा स्वामी आम्हांसी, दर्शने उद्धार आपुल्या। भक्तवत्सल तुझी ख्याती, आम्हां सांडणे काय नीती, सेवेची येऊ ही निश्चिती, म्हणून चरणी लागला। येणे परी श्री गुरूंसी, विनवी विप्र भावेंसी, संतोषोनी श्री विनयंसी, श्री गुरु बनती तयेवेळी। कारण असे आम्हा जाणे, तीर्थे असती दक्षिणे, पुनरपी तुम्हा दर्शन देणे, संवत्सरी पंचदशी। आम्ही तुमचे गामा समीपत, वास करू हे निश्चित, कलत्र पुत्र इष्ट भात, तुम्ही आम्हा भेटावे।
न करी चिंता असा सुखे, सकल अरिष्टे गेली दुःखे. म्हणून हस्त ठेवी मस्तकी, भाक देती तयवेळी. ऐसे परी सांगोनी श्रीगुरु निघाले तेथुनी. जेथे असे आरोग्य भवानी, वैजनाथ महाक्षेत्र ते. समस्त शिष्यांसमवेत श्रीगुरु आले तीर्थ पाहत. प्रख्यात असे वैजनाथ, तेथे राहिले गुप्त रूपे. नामधारक विनवी सिद्धासी, कारण काय गुप्त व्हावयासी. होते शिष्य बहुवसी, त्यांचे कोटी ठेविले. गंगाधराचा नंदन, सांगे गुरुचरित्र वर्णन. सिद्धमुनी विस्तारोन, सांगे नामधारकासी. पुढील कथेचा विस्तार, सांगत असे अपरंपार. मन करुणी एकाग्र, एका श्रोते सकलिक. वास सरस्वतीचे तिरी, सायन देव साचारी. तया गुरु ते निर्धारी, वस्त्रे भूषणे दिदली. गुरुचरित्रामृत, सायन देव आख्यान येथ. यवन भय रक्षित, थोर भाग्य तयाचे. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो. श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे. दुष्ट यवन शासनम नाम चतुर्दशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 18. श्री गणेशाय नमः. जय जयाची सिद्धमुनी, तुतारक भवारणी. सुतरस आमचे श्रवणी, पूर्ण केले दातारा. गुरुचरित्र कामधेनु, एकता न धाय माझे मनू. कांशा होतसे अंतकरणू, कथामृत एकावया. ध्यान लागले श्री गुरुचरणी, तृप्ती नोहे अंतकरणी. कथामृत संजीवनी, अनिक निरोपी दातारा. येणे परी सिद्धासी, विनवी शिष्य भक्तीसी. मस्तक ठेवी चरणांसी, कृपा भाकी तयेवेळी. शिष्य वचन ऐकुनी, संतोषले सिद्धमुनी. सांगत आता विस्तारोनी, एका श्रोते एक चित्ते. एक शिष्य शिखामणी, धन्य धन्य तुझी वाणी. तुझी भक्ती गुरुचरणी, तल्लीन झाली निश्चये. तुझ करिता आम्हांसी, चेतन झाले परियेसी. गुरुचरित्र आद्यंतेसी, स्मरण झाले अवधरा. भिल्लवडी स्थान महिमा, निरूपिले उत्तम अनुपमा. पुढील चरित्र उत्तमा, सांगेन एका एक चित्ते. क्वचित काळ तये स्थानी, श्रीगुरु होते गौप्य होऊनी. प्रगट झाले म्हणून, पुढे निघाले परियेसा. वरुणा संगम असे ख्यात, दक्षिण वाराणसी म्हणत. श्रीगुरु आले अवलोकित, भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्णा प्रवाहांत, श्रीगुरु तीर्थे पावन करीत. पंचगंगा संगम ख्यात, तेथे राहिले द्वादशाब्दे. अनुपम तीर्थ मनोहर, जैसे अभिमुक्त काशीपूर. प्रयाग मानस तीर्थ थोर, म्हणून राहिले परियेसा. कुरवपूर ग्रामग्रहण, कुरुक्षेत्र तेची जाण. पंचगंगा कृष्ण संगम, अति उत्तम परियेसा. कुरुक्षेत्री जितके पुण्य, तयाहुनी अधिक जाण. तीर्थे असती अगम्य, म्हणून राहिले श्रीगुरु. पंचगंगा नदी तीरी, प्रख्यात असे पुराणांतरी. पांच नामे आहेत थोरी, सांगेन एक एक चित्ते. शिवा भद्रा भोगावती, कुंभी नदी सरस्वती. पंचगंगा नामे ख्याती, महापातके सहारिती. एषा प्रख्यात पंचगंगा, आल्या कृष्णाची या संगा. प्रयागाहुनी असे शंगा, संगमस्थान मनोहर. अमरपूर म्हणजे ग्राम, स्थान असे अनुपम. जैसा प्रयाग संगम, तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबरू, प्रख्यात जाना कल्पतरू. देव असे अमरेश्वरू, तया संगमी जानपा. जैसी वाराणसी पुरी, गंगा भागीरथी सरी. पंचनदी संगम थोरी, तत्समान असे परियेसा. अमरेश्वर सन्निग्धानी, वस्ती 64 योगिनी. शक्तितीर्थ निर्गुणी, प्रख्यात असे परियेसा. अमरेश्वर लिंग बरवे, तयासी वंदुनी स्वभावे. पूजिता नरे अमर व्हावे, विश्वनाथ तोची जाना. प्रयागी करिता माग स्नान, जे पुण्य होय साधन. शतगुण होय त्याहून, एक स्नाने परियेसा. सहज नदी संगमात, प्रयाग समान विख्यात. अमरेश्वर परब्रह्म सत्य, तया स्थानी वसतसे. या कारणे तया स्थानी, कोटी तीर्थे असते निर्गुणी. वाहे गंगा दक्षिणी, वेणी सहित निरंतर. अमित तीर्थे तया स्थानी, सांगता विस्तार पुराणी. अष्टतीर्थे असती गुणी, तया कृष्ण प्रवाहंत. उत्तर दिशे असे देखा, वाहे कृष्णा पश्चिममुखा. शुक्ल तीर्थ नाम एका, ब्रह्महत्या पापे जाती. औदुंबर सन्निग्धेसी, 3 तीर्थे परियेसी. एकाहुनी एक अधिकसी, तीर्थे असती मनोहर. पापविनाशी काम्य तीर्थ, तिसरे सिद्ध वरद तीर्थ. अमरेश्वर सन्निधार्थ, अनुपम तीर्थे असती पै. पुढे संगम षष्टकुलांत, प्रयाग तीर्थ असे ख्यात. शक्ती तीर्थ अमर तीर्थ, कोटी तीर्थ परियेसा. तीर्थे असती अपारी, सांगता असे विस्तारी. या कारणे श्रीगुरु त्यापुरी, राहिले तेथे द्वादशाब्दे. कृष्णावेणी नदी दोनी, पंचगंगा मिळोनी. सप्तगंगा संगम सगुनी, काय सांगू महिमा त्याचा. ब्रह्महत्येदी पातके, जाळवणी जाती स्नाने एके. ऐसे सिद्ध स्थाननिके, सकाळभिष्ट होती तेथे. काय सांगू त्यांचा महिमा, अनिक द्यावया नाही उपमा. दर्शन मात्रे होती काम्य, स्नान फळ काय वर्णू. साक्षात जाना कल्पतरू, वृक्ष असे औदुंबरू. गौप्य होता अगोचरू, राहिले श्रीगुरु तये स्थानी.
भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थ प्रख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रगट झाले असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापूर म्हणजे ग्रामी जाती श्री गुरु परियेसा तया ग्रामी द्विजयक असे वेदाभ्यासक भार्या त्याची पतिसेवक पतिव्रता शिरोमणी सुशील असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्ममार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निघती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणासी चरून मिळे परियेसी तया शेंगा रांधुनी हर्षी दिवस क्रमी येणे परी ऐसा ब्राह्मण दरिद्री ज्याच्या कृती उदरभरी पंचमहायज्ञ कुसुरी अतिथी पूजी भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरूंसी पूजा करी नेमासी घेवड्याच्या शेंगा परियेंसी करी शाख नैवेद्या वर्ततासी गुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भिक्षा करून ब्राह्मणांसी आश्वासिती अतिसंतोषी गेले तुझे दरिद्र दोष म्हणून निघती तयेवेळी तया विप्रगृहांत जो का होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टिले तया वेलाचे बुड मूळ श्रीगुरु छेदिती तत्काळ टाकुनी देती समूळ गेले आपण संगमासी विप्रवनिता तयेवेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैव बळी कैसे दैवे केले आम्हा आम्ही तये येतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी छेदिले आमच्या ग्रासासी टाकुनी दिली भूमीवरी ऐशा परी ती नारी दुःख करी अनिवारी पुरुष तिचा कोपेवरी म्हणे प्रारब्ध प्रमाण भ्रतार म्हणे तयेवेळी जे होणार जयाकाळी निमित्त करी चंद्रमौळी तया अधीन विश्वजान विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थितिलय कारण पिपिलिकादी स्थूल जीवन समस्तान आहार करीत असे आयुरन्नम प्रयच्छती ऐसे बोले वेदश्रुती पंचानन आहार हस्ती केवी करीत असे प्रत्यही 84 लक्ष जीवांसी स्थूल सूक्ष्म समस्तांसी निर्माण केले आहारासी उत्पत्ती केली तदनंतर रंकाराय एकदृष्टी करुणी पोषितो हे सृष्टी आमचे प्रारब्ध असे ओखटी तैसे फळ आपणासी पूर्वजन्मी निक्षेपण सुत्कृत दुष्कृत असे जाण भोगणे आपुले आपण पुढल्यावरी काय बोल आपुले दैव आस्थावणे पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले ते भक्षणे कवन बोल सांगे मज बोल ठेवीसी ईश्वरासी आपले अर्जित न विचारसी ग्रास घेतला मनसी अविद्यमाय वेष्टुनी तो तारक आम्हांसी म्हणून आले भिक्षेसी नेले आमच्या दरिद्रासी तोची तारी अंती आम्हा येणे परिश्रियंसी संबोधित पर्यंसी काढून वेल शाकेसी टाकिता झाला गंगेत तया वेलाचे मूळ जरी जे का होते आपल्याद्वारी टाको म्हणून द्विजवरी खनित झाला त्या काळी काढिता वेल मुळासी लागला कुंभ निदानेंसी आनंद झाला बहुवसी घेऊन गेला घरात म्हणे नवल प्रवर्तले यतीश्वर प्रसन्न झाले म्हणून वेलासी तोडले निदान लादले आम्हांसी नर नव्हे तो योगेश्वर होय ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहार म्हणती चला दर्शनासी जाऊनी संगमी गुरुपासी पूजा करीती भावेंसी वृत्तांत सांगितला तयांसी तये वेळी हर्षयुक्त श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही हे न सांगावे कवनासी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी आम्हा प्रगटता जाईल ऐशा परी द्विजासी सांगती श्री गुरु परियेसी सुखी असावे आपल्या गृहासी पुत्र पौत्री नांदावे ऐसावर लादोन गेला घरी तो ब्राह्मण श्री गुरु कृपा असे जाण दर्शन मात्रे दैन्य हरे जैसे होईल गुरु कृपा त्याची कैचे दैन्य बापा कल्पवृक्ष आश्रय करिता विघ्न कैचे तया घरी दैवे उना असेल नरू तेने भजावा श्री गुरु तोची पावेल पैल पारू पूज्य होय सकळ लोका जो का भजेल श्री गुरुंते इही परसादे तयांते अखंड लक्ष्मी सदनांते अष्टेश्वर्य नांदती सिद्ध मने नामधारकासी श्री गुरु महिमा आहे एसी भजावे मनोभावेंसी कामधेनु तुझे घरी गंगाधराचा नंदन सांगे श्री गुरुचरित्र विस्तारोन पुढील कथा अमृतपान एका श्रोते हो एक चित्ते इति श्री गुरुचरित्रामृत विवेकसार अयाचित विप्रदैन्य हरयेत कथा निरूपिली इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो श्री नृस्य सरस्वतीपाख्याने सिद्ध नामधारक संवादे विवेकसार अयाचित विप्रदैन्य हरणम नाम अष्टदशोऽध्यायः श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृस्य सरस्वती दत्तात्रयार्पणमस्तु शुभं भवतु श्री गुरुदेव दत्त।